मुलांना आता आपण पाहणार आहोत सजीवमधील जीवन प्रक्रिया आहे त्याच्या संदर्भामध्ये असलेले आपला जो पाठ आहे तो समजून घेतलेला आणि या पाठाच्या दरम्यान असलेले सराव परीक्षा प्रश्नोत्तर जे आपला 4 टास्क आहे त्या 4 टास्कमध्ये मुलांना आपण परिपूर्ण करणार आहोत. जो आपला पहिला प्रश्न आहे जो सराव आहे सरावाच्या माध्यमातून आपण प्रश्न पाहणार आहोत आणि ते तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत त्या 2 ऑप्शनपैकी आपले एक करेक्ट आन्सर असणार आहे. चला आपण सुरुवात करू. आपल्या पहिल्या प्रश्नाने दिला आहे वनस्पतीमध्ये डॅश अन्नाचे वहन करता येते. कोणत्या प्रकारचे करता येतात? जलवाहिनीचे करता येतात का रसवाहिनीचे करतात? तर यापैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे वनस्पतीमधील रसवाहिनी अन्नाचे हे वहन करतात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे वनस्पती पानावरील पर्णरंध्राभोवती 2 बाह्य अवरोधकी पेशी असतात त्यांना काय म्हटले जाते? व रक्षक पेशी म्हणणार का चेता पेशी म्हणणार? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे त्यांना आपण रक्षक पेशी असे आपण म्हणणार आहोत. आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो कळ्यांच्या फुलात रूपांतर करण्यासाठी मुळे व खोडे साठवलेल्या डॅश काळाकडे पाठवले जातात. मग कशामध्ये? खनिजेमध्ये का शर्करामध्ये? तर आपलं योग्य उत्तर असणारे फळाचे फुलात रूपांतर करण्यासाठी मुळे खोडे साठवलेले हे शर्करा कळ्याकडे पाठवले जातात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे वनस्पती डॅश क्रियेद्वारे वायू पदार्थ हे उत्सर्जित करतात. मग यापैकी आपलं उत्तर काय असणार? तुम्हाला ऑप्शन्स आहेत विसरण आहे आणि बाष्पोच्छ्वास आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे विसरण करतात की जे वनस्पती आहे ते विसरण क्रियेद्वारे वायू पदार्थ उत्सर्जित करण्याचे हे काम करत असते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कृत्रिम उपकरणाचा वापर करून रक्तातील नायट्रोजनयुक्त पदार्थ वेगळे करण्याच्या प्रक्रियेला डॅश म्हणतात. मग काय म्हणतात? रक्ताविश्लेषण म्हणतात का रक्ताभिसरण म्हणतात? तर आपलं योग्य उत्तर आहे कृत्रिम उपकरणाचा वापर करून रक्तातील नायट्रोजनयुक्त पदार्थ जो वेगळे करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण रक्ताविश्लेषण असे आपण त्याला म्हणणार आहोत. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 चेतापेशी दरम्यान असलेल्या अतिसूक्ष्म पोकळीस डॅश म्हणतात. मग काय म्हटले जाते? चेताबंध म्हणणार का संपर्क स्थान म्हणणार? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे 2 चेतापेशी स्थान असलेल्या अतिसूक्ष्म पोकळीस संपर्क स्थान असे आपण म्हणणार आहोत. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मध्यवर्ती चेतासंस्था मेंदू व डॅश यांना बनवलेली असते. मग आपला तुम्हाला ऑप्शन आहे मेरुरज्ज का मस्तिष्क पुष्प? तर यापैकी आपले योग्य उत्तर आहे मध्यवर्ती चेतासंस्था मेंदू व मेरुरज्ज यांनी बनलेले असतात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या मेंदूची डावी बाजू ही शरीराच्या डॅश बाजूस नियंत्रित करते. कोणती बाजू नियंत्रित करते? डावी बाजू नियंत्रित करते का उजवी? तर आपलं योग्य उत्तर असणार आपल्याला माहिती आहे की मेंदूची जी डावी बाजू जर शरीराच्या काय करते आहे उजव्या बाजूस नियंत्रित करते. आपण पाठामध्ये शिकलेलो होतो लेसनमध्ये आपण पाहिलं होतं की आपण पिक्चरच्या माध्यमातून देखील तुम्ही समजून घेतलं होतं. तर आपलं योग्य उत्तर आपण इथे केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मेंदूचा 2 भाग हा डॅशने व्यापलेला असतो म्हणून त्याला मोठा मेंदू म्हणतात. मग कुणाला मोठा मेंदू म्हणतात? प्रविष्टकाला म्हणणार का अनुमस्तिष्कला म्हणणार? तर आपलं योग्य उत्तर असणार आहे मेंदूचा 2 ते 3 जो भाग आहे तो प्रविष्टक याने व्यापलेला असतो आणि म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत? मोठा मेंदू असे आपण म्हणणार आहोत. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे मेंदूची उजवी बाजू आपल्या डॅश नियंत्रित करते. मग कशा प्रकारे नियंत्रित करते? कोणत्या गोष्टीसाठी नियंत्रित करते? संभाषण व भाषासाठी का त्याचप्रमाणे कलाक्षमतासाठी? तर आपलं योग्य उत्तर असणारे मेंदूची उजवी बाजू ही आपल्या कलाक्षमता ही नियंत्रित करत असते. आपलं करेक्ट आन्सर आहे. आता आपण सरावाच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरं पाहिली. आता आपण पाहणार आहोत खेळाच्या माध्यमातून कोणती प्रश्न ते देखील बघण्याचा प्रयत्न करूया. इथे तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे आणि ते 4 ऑप्शन्स आहेत त्यापैकी आपलं एक उत्तर इथे असणार आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. आपला प्रश्न आहे बघा कोणत्याही वनस्पतीचे प्रारंभ संस्था प्रकाश उद्दीपनास प्रतिसाद देते या हालचालीस डॅश असे म्हणतात. मग काय म्हणतात? मग तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत जलनवृत्ती, अणुवृत्ती, प्रकाशनवृत्ती का गुरुत्ववृत्ती? तर यापैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रकाशनवृत्ती. हे आपले ते करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून ते योग्य उत्तर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश ही चेतासंस्थेतील हवेचे नियंत्रण आपल्या इच्छेवर अवलंबून असते. मग 4 ऑप्शन आहे कोणत्या इच्छेवर आहे? हृदय, मानवी, परियोगी का स्वायत्ता? तर यापैकी आपलं योग्य आहे की स्वायत्ता चेतासंस्थेतील हवेचे नियंत्रण आपल्या इच्छेवर अवलंबून असते. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जे इन्सुलिन आहे हे डायजेस्टच्या अंतस्त्रावी ग्रंथात तयार होण्याचे संप्रेरक आहे, की इन्सुलिन कुठे तयार होत आहे? मग अवटूमध्ये, पीयूषमध्ये, स्वादुपिंडामध्ये का यवनलोपीमध्ये? तर यापैकी आपले उत्तर आहे इन्सुलिन हे म्हणून कुठे होतं आहे? स्वादुपिंडामध्ये तयार होत आहे. हे आपलं करेक्ट आन्सर आहे, म्हणून आपण याच्यावर क्लिक केलं आहे. डॅश डॅश हा बिंदूचा सर्वात मोठा भाग असून तो 2 गोलार्धाचा बनलेला आहे. पण 2 गोलार्धाचा भाग कोण बनलेला आहे? अनुमस्तिष्क, प्रमिष्टक, मेरुरुज्जक, मस्तिष्क पुच्छ. तर यापैकी आपले योगाचं आहे प्रमिष्टक हा मेंदूचा सर्वात मोठा भाग बनलेला आहे, किंवा 2 भागाचा तो बनलेला आहे, म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वक्रातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला डॅश डॅश म्हणणार. मग काय म्हणू शकतो? वक्रातील गाळण्याची जी मूलभूत क्रिया त्याला काय म्हणणार आहोत? बोमन, सुपूट, मूत्रवाहिनी, ग्लोमरुलस किंवा नेफ्रॉन. तर यापैकी आपले योग्य उत्तर आहे वक्रातील गाळण्याची प्रक्रिया ही नेफ्रॉन आहे. आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट आहे आपलं वनस्पतीमध्ये डॅश डॅश हा टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे. मग मानवाला कोणता उपयुक्त पदार्थ आहे? तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत, रबराचा चीक, राफाईट्स, डिंक किंवा राड. तर या 4पैकी आपलं योग्य उत्तर आहे राफाईट्स हे आपलं योग्य उत्तर आहे, की वनस्पतीमधील राफाईट्स हा टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे. आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पानामध्ये तयार झालेले अन्न वनस्पतीच्या मूळ, फळे, बियामध्ये साठवले जाते. या क्रियेला पदार्थाचे डॅश डॅश म्हणतात. मग काय म्हटलं जात आहे? तर या पदार्थाला तुम्हाला 4 ऑप्शन आहे, परिवहन, उत्सर्जन, स्थानांतर का परासरण. तर या प्रक्रियेला आपण म्हणणार आहोत स्थानांतर असे म्हणणार आहोत. हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे, आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तर क्लिक केलं आहे. नेक्स्ट आहे, साधारण व्यक्तीच्या शरीरात अंदाजे जर 5 लिटर रक्तमुखामधून रोज डॅश डॅश वेळा गाळले जाते. किती वेळा गाळलं जातं रक्त? मग 400 वेळा, 200 वेळा, 100 वेळा का 5 वेळा? तर यापैकी आपलं उत्तर आहे साधारण व्यक्तीच्या शरीरातील अंदाजे जर 5 लिटर हे वृक्कामधून रोज किती लिटर गाळलं जात आहे? 400 वेळा गाळलं जात आहे, म्हणून आपलं इथे योग्य उत्तर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट आहे, डॅश डॅश क्रियेमार्फत एका भागामध्ये संश्लेषित झालेला किंवा शोषून घेतलेला पदार्थ हा दुसऱ्या भागापर्यंत पोहोचला जातो. त्याला काय म्हटलं जात आहे? मग तुम्हाला 4 ऑप्शन आहे, परिवहन, उत्सर्जन, वहन का अभिसरण. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे त्याला आपण परिवहन असे म्हणणार. आपण सांगितलं आहे की परिवहन म्हणजे काही देखील आपलं डेफिनेशन झालेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, शरीराचा तोल सांभाळणे हे डॅश डॅशचे एक महत्त्वाचे कार्य आहे. मग शरीराचा जर तोल सांभाळायचं असतं ते कुणाचं कार्य आहे? मग तुम्हाला 4 पर्याय आहेत, अनुमस्तिष्क, प्रमिष्क, मेरुरज्जू किंवा मस्तिष्क पुच्छ. तर या 4पैकी आपले योग्य असणार आहे अनुमस्तिष्क. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे, म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे बोलून आपण खेळाच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरे घेतली. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे तुम्हाला खेळाप्रमाणे तिथे 4 ऑप्शन्स आहेत, आणि इथे तुम्हाला प्रश्न आहे त्याच्यापैकी एक करेक्ट आन्सर इथे असणार आहे. नेक्स्ट आहे, डॅश डॅश क्रियेमार्फत एका भागामध्ये संश्लेषित झालेला किंवा शोषून घेतलेला पदार्थ हा दुसऱ्या भागापर्यंत जेव्हा पोहोचला जातो त्याला काय म्हटलं जात आहे? परिवहन, वहन, उत्सर्जन का अभिसारण. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे त्याला आपण म्हणणार आहोत परिवहन असे आपण म्हणणार आहोत. आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट आहे, पानामध्ये तयार झालेले जे अन्न आहे वनस्पतीची मुळे, फळे, बियामध्ये साठवले जाते. या क्रियेला पदार्थाचे काय म्हणणार आहोत? मग परिवहन म्हणणार, स्थानांतर म्हणणार, उत्सर्जन का परासर. तर आपण म्हणणार आहोत त्याला स्थानांतर. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपलं नेक्स्ट आहे, डॅश डॅश त्याच्या संस्थेतील अवयवाचे नियंत्रण आपल्या इच्छेवर अवलंबून असते. मग कशावर असते? ते हृदय, परिघीय, मानवी का स्वायत्त. हे 4 ऑप्शन्स आहेत. यापैकी आपलं योग्य उत्तर आहे स्वायत्त याच्यावर अवलंबून असते. नेक्स्ट आहे, वनस्पतीमध्ये डॅश डॅश टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे. कोणत्या प्रकारचा टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? रबराचा चीक, डिंक, राफाईट्स का राळ. यापैकी आपलं योग्य उत्तर आहे राफाईट्स हा मानवाला वनस्पतीमधील हा टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे. आपला नेक्स्ट आहे, साधारण व्यक्तीच्या शरीरात अंदाजे 5 लिटर रक्तमुखाकडून रोज डॅश डॅश वेळ गाळलं जातं. मग किती वेळा गाळलं जातं? मग आपले ऑप्शन आहे 400 वेळा, 100 वेळा, 200 वेळा का 5 वेळा. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे 400 वेळा ते वक्रामधून गाळलं जातं. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपलं नेक्स्ट आहे, शरीराचा तोल सांभाळणे ही त्याच्याशी एक महत्त्वाचे कार्य आहे. शरीराचं तोल सांभाळण्याचं कार्य कोण करत आहे? मग तुम्हाला 4 ऑप्शन आहे, अनुमस्तिष्क, मेरुरज्जू, प्रमिष्क, मस्तिष्क पुच्छ. तर यापैकी आपले योग्य उत्तर आहे अनुमस्तिष्क. हे आपल्याला शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य करत असते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्याही वनस्पतीची प्रवाह संस्था प्रकाशयुद्धीपणास प्रतिसाद देते. या हालचाली डॅश डॅश असे म्हणतात. मग काय म्हटलं जात आहे? चलनवृत्ती, प्रकाशनवृत्ती, अनुवृत्ती का गुरुत्वानुवृत्ती. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे प्रकाशनवृत्ती. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण इथे परीक्षेच्या माध्यमातून देखील प्रश्नाची उत्तरं सोडलेली आहेत. आता आपण मुलांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कोणती प्रश्न आहेत, काही छोटे लघुत्तरी आहेत, काही दीर्घोत्तरी प्रश्न आहेत, ती कोणती प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत.
इथे दिला आहे मूलदाब कशाच म्हणा. जो आपला पहिला प्रश्न आहे त्यांनी सांगितलं की मूलदाब म्हणजेच काय आहे की मुळाच्या ज्या पेशी आहेत त्या जमिनीत पाणी व क्षार शोषून घेतात. जे आपण मुळा आहे तर मुळाच्या ज्या पेशी आहेत ते जमिनीमध्ये काय शोषतात, पाणी आणि क्षार शोषून घ्यायचं काम करतात. त्यामुळे ज्या पेशी कशा होतात त्या ताठर होतात व लगतच्या पेशीवर त्या काय करतात, दाब निर्माण करतात. त्यालाच आपण काय म्हणतो, मूलदाब असे म्हणणार आहे. मुलांना कळालं की मूलदाब कशाच म्हटलं की मुळाच्या ज्या पेशी असतात त्या जमिनीलगतचे पाणी आणि क्षार शोषून घेतात आणि त्यामुळे त्या पेशी सुटल्यामुळे त्यामुळे पाणी आणि क्षार सुटल्यामुळे ते काय होतात, त्या पेशी ताठर बनतात आणि ताठर बनल्यामुळे त्याच्या पेशीवर दाब निर्माण करतात. लगतच्या ज्या पेशी आहेत त्याच्यावर दाब निर्माण करतात, त्यामुळे त्याला काय म्हणणार, मूलदाब असे म्हणणार. असे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आहे मानव विसर्जन संस्थेत कोणत्या अवयवाचा समावेश होत असतो. आता मानव जी विसर्जनची संस्था आहे की नको असलेले जे पदार्थ आहे ते बाहेर टाकण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मूत्राची जी जोडी आहे, मूत्रवाहिनीची जोडी आहे, मूत्राशय आहे आणि मूत्रविसर्जन नलिकाचा समावेश होतो. म्हणजे 4 प्रकारचा समावेश होत आहे की या 4ही पदार्थांमधून मानव विसर्जन संस्था ही कार्य करत असते. आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आहे मानवातील वृक्क यावर टिप लिहा. त्यांनी सांगितले आहे मानव वृक्क काय आहे की उदराच्या पाठीमागे एका बाजूस पाठीच्या कणाच्या प्रत्येक बाजूस एक घेवडाच्या बियाच्या आकाराचे काय आहेत, 2 वृक्के आहेत असतात. म्हणजेच उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडे खाली आहे. जे उजवे वृक्क आहे ते डाव्या वृक्कापेक्षा कसे आहे, थोडे खाली असते. व प्रत्येक वृक्कामध्ये अंदाजे 10 लाख नेफ्रॉन असतात. समजले. मानवी वृक्क म्हणजे काय, उदराच्या पाठीमागच्या बाजूस पाठीच्या कणाच्या प्रत्येक बाजूस एका घेवडाच्या बियाप्रमाणे ती असते, आकाराची असते. त्याच्यात 2 वृक्के असतात. एक उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडे हे खाली असते आणि त्या वृक्कामध्ये अंदाजे 10 लाख नेफ्रॉन असतात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट आहे सजीवातील समस्थिती कशाच म्हणतात. समस्थिती म्हणजे काय की जुळवून घेण्याची जी परिस्थिती आहे किंवा समस्थिती कशाला म्हटलं जातं की मानवी शरीरातील जे इंद्रिय आहेत आणि ज्या पेशी आहेत त्याच्यातील चालणारी जी अभिक्रिया आहे ती सुरळीतपणे चालण्याची जी क्रिया त्याला आपण समस्थिती म्हणतो. इथे बघा काय दिलं, इष्टतम कार्यशाळेसाठी सजीवाच्या विविध संस्थेमधील सुयोग्य समन्वय स्थिर असंस्था राखली जाते. यालाच काय म्हटलं जात आहे, समस्थिती म्हटले जात आहे. म्हणजे इष्टतम कार्यक्षमतेसाठी म्हणजे कार्य व्यवस्थित किंवा सुरळीतपणे पार पडण्यासाठी सजीवाच्या विविध संस्थेमध्ये जे सुयोग्य म्हणजे योग्य प्रकारे स्थिर असंस्था राखली जाते यालाच काय म्हणणार आहोत आपण, समस्थिती असे म्हणणार आहोत. आता नेक्स्ट आहे वनस्पती हालचालीचे प्रकार कोणते आणि उदाहरण द्या. त्यांनी सांगितले वनस्पतीमधील हालचालीचे प्रकार किती आहेत, 2 आहेत. हे वृद्धी संलग्न आणि अवृद्धी संलग्न आहेत. बघा आता तिथे दिले आहे की वृद्धी संलग्न हालचाली जी पहिली आहे त्याच्यामध्ये काय होत आहे, बीजांडाच्या दिशेने होणारे परागनलिकेची जी वाढ होत असते ही आहे वृद्धी संलग्न हालचाल. तर वृद्धी असंलग्न हालचाल म्हणजे काय आहे की कमळ सकाळी तर निशिगंध रात्री उमलणे आहे. जे कमळ आहे ते रात्री फुलत आहे, तर ते निशिगंध जे आहे कमळ आणि निशिगंध हे रात्री होत आहे. म्हणजे वनस्पतीमध्ये हालचाली कशा आहेत, ह्या 2 प्रकारच्या आहेत. एक वृद्धी संलग्न हालचाली आहे, एक वृद्धी असंलग्न हालचाली आहेत. अशा प्रकारच्या 2 हालचाली आपण इथे स्पष्ट केलेल्या आहेत. आपला नेक्स्ट आहे चेतापेशीचे कार्यानुसार कसे वर्गीकरण होते. जे चेतापेशी आहे त्याच्या कार्यानुसार कशा प्रकारे बघा इथे दिले 3 प्रकारे होत आहे. पहिलं आहे संवेदी चेतासंस्था आहे. पहिलं आहे संवेदी चेतासंस्था म्हणजे आवेगाचे वहन ज्ञानेंद्रियाकडून व मेरुरज्जाकडे होत असते. दुसरं आहे प्रेरक चेतापेशी आहेत. त्या काय करतात, आवेगाचे वहन मेरुरज्जाकडून प्रेरक अवयवाकडे जातात. आणि जे तिसरं आहे आपलं बघा दिलेलं आहे की सहयोगी चेतापेशी आहे. त्या चेतासंस्थेच्या एकात्मतेच्या संकलात्मक कार्य करतात. म्हणजे आपले संवेदी चेतापेशी, प्रेरक चेतापेशी आणि सहयोगी चेतापेशी या 3 प्रकारच्या चेतापेशी आपल्या शरीरात कार्य करतात. आपला नेक्स्ट आहे परिघीय चेतासंस्थामध्ये कोणत्या प्रकारच्या चेता असतात. आता त्याच्यामध्ये देखील बघा त्यांनी 2 प्रकार दिलेले आहेत. परिघीय चेतासंस्थामध्ये देखील काय आहे, पहिलं कर्पचरिता आहे, कर्पचरिता आणि दुसरं मेरुचेता आहे. मग कर्पचरितामध्ये काय काय भाग पडले जातात, शिर, छाती, पोटातील भागांशी संलग्नता. कर्पचरितामध्ये काय आहे, शिर, छाती व पोटातील भागाशी संलग्नता. तर मेरुरचेतामध्ये हात, पाय, त्वचा इतर भागाशी संलग्नता. हे 2 प्रकार याच्यामध्ये आपल्याला आढळून येत आहे. आपला नेक्स्ट आहे प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे पर्यावरणातील एखाद्या घटनेला अनैच्छिकरित्या क्षणार्धात दिलेला जो प्रतिसाद म्हणजेच काय आहे त्याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय की क्षणार्धात एखाद्या घटनेला अनैच्छिकरित्या काय दिलं आहे, प्रतिसाद दिला आहे. की अनैच्छिक क्षणार्धात दिलेला जो प्रतिसाद आहे त्याला म्हणणार आहोत प्रतिक्षिप्त क्रिया आहे. आपलं करेक्ट झालेलं आहे.
नेक्स्ट आहे अंतःस्रावी ग्रंथी जर एका ठिकाणी तरी त्याचे सर्व प्रेरक शरीराच्या सर्व भागात पोहोचतात. कारण द्या, तुम्हाला इथे सायंटिफिक रिझन द्यायचं आहे की जर अंतःस्रावी ग्रंथी जर एका ठिकाणी तर त्याची संप्रेरक शरीराच्या सर्व भागात जातात. का असं होत आहे? त्याचे कारण काय आहे की जर अंतःस्रावी ग्रंथी वाहिनीवरील असतात तर त्याचा स्राव साठवण्यासाठी किंवा वहन केला जात नाही, म्हणून ही जे संप्रेरक तयार होतात रक्तात मिसळले जातात व रक्ताद्वारे ती सर्व शरीरात पोहोचली जातात. त्याच्याचमुळे मुलांना की जी अंतःस्रावी ग्रंथी आहे त्या एका ठिकाणी तर त्याची संप्रेरक आहेत ती शरीराच्या सर्व भागापर्यंत सहजपणे पोहोचवली जातात. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मस्तिष्कपुच्छ या मेंदूच्या भागाची कार्य सांगा. आता मस्तिष्कपुच्छ त्या भागाची कार्य काय काय आहेत आपल्याला माहीतच आहे. जे मस्तिष्कपुच्छ आहे त्याची काय कार्य आहेत बघा. हृदयाचे ठोके आहेत, रक्तप्रवाह आहे, हृदयाचे ठोके म्हणणे किंवा रक्तप्रवाह म्हणणे किंवा श्वासोच्छ्वास, शिंकणे, खोकणे, लाळ निर्मिती इत्यादी अनेक क्रियाची नियंत्रणे ही मस्तिष्कपुच्छाची कार्य आहेत. हे आपल्या मुलांना इथे करेक्ट झालेलं आहे. कारण पुन्हा एकदा पाहण्यात मस्तिष्कपुच्छ कार्य काय आहेत की हृदयाचे ठोके कशा प्रकारे मोडले जातात, त्यामुळे रक्तप्रवाह जो आपल्या शरीराला परिपूर्ण केला जातो, श्वासोच्छ्वास जो आपण दीर्घ श्वासोच्छ्वास घेत असतो, श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे जी प्रक्रिया आहे, शिंकणे आहे, खोकणे आहे, लाळ निर्मिती आहे, आपल्या तोंडामध्ये होणारी जी लाळ निर्मिती आहे आणि त्याची जी अनैच्छिक क्रिया आहेत त्या अनैच्छिक क्रिया आपल्या होत असतात त्या सर्वांना आपण मस्तिष्कपुच्छ या मेंदूच्या भागाची ही सर्व प्रकारची कार्य आहे. तशा प्रकारे मुलांना सजीवातील जी जीवन प्रक्रिया आहे त्याच्या पाठाच्या दरम्यान असलेले जे हर एक प्रकारचे जे घटक आहेत ते आपण मुलांना स्पष्टीकरणाच्या माध्यमातून चित्रणाच्या माध्यमातून समजून घेतले आहेत. त्याचप्रमाणे या पाठाच्या दरम्यान सराव किंवा परीक्षा उत्तर हे त्याची सर्व सविस्तर उत्तर देखील आपण या पाठाच्या दरम्यान घेतलेली आहेत. तशा प्रकारे मुलांना आपण हा जो पाठ आहे तो सर्व सविस्तर तुम्हाला मी समजून सांगितला आहे, तो सोप्या भाषेत सांगितला आहे, तर तुम्हाला समजला आहे मला खात्री. भेटू एका नवीन भागामध्ये एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.